नमस्कार. मी अरविंद आठले. ठरल्याप्रमाणे आज आपण आता योगनिद्रेला प्रस्तुत होणार आहोत. ज्या काही सूचना मी तुम्हाला आधीच सांगितलेल्या आहेत त्या आपण पाळाल. शक्यतो जमिनीवर एखादी सतरंजी चटई असं टाकून झोपा. कडक असला पाहिजे पार्श्वभाग खालचा. यासाठी दोन्ही हात कमरेच्या बाजूला, हाताचे तळवे वरच्या बाजूला, टाचा एकमेकाला मिळालेल्या पोचे बाजूला केले चालेल. मान शक्यतो सरळ, आजूबाजूला करू नका. डावीकडे किंवा उजवीकडे करू नका. मान सरळ ठेवा. थोडी अवघडेल, हरकत नाही. आणि शरीर आता एकदम ढिलं सोडून द्या. एकदम ढिलं. आता मी हरिही ओम तत्सत म्हणेन आणि त्यानंतर योगनिद्राला सुरू होईल सुरुवात. प्रत्येक सूचनेकडे आवश्यक नजरेने पहा. ती सूचना पाळण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटी जेव्हा मी हरी ओम तत्सत म्हणेन त्यावेळी आपली योगनिद्रा संपेल. तर आता आपण योगनिद्रेला प्रस्तुत होऊया. योगनिद्रा ही योग्यांची निद्रा आहे, हे लक्षात ठेवा. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती हे त्याचं ध्येय आहे. मी म्हणजे शरीर नव्हे ही अनुभूती घेण्याचं हे प्रत्यक्ष ठिकाण, ही प्रत्यक्ष कृती आहे. तेव्हा आपण आता सुरुवात करूया. एक एक अवयवाचं ध्यान मी तुम्हाला सांगेन. उजव्या पायाच्या अंगठ्यापासून वर सहस्रारापर्यंत आपल्याला जायचं आहे. एक एक अवयवाचं ध्यान, याला अवयव ध्यान असंही आपण म्हणू शकता. तर आता आपण सुरुवात करूया. हरिः ओम तत्सत. हरिः ओम तत्सत. हरिः ओम तत्सत. उजवा पाय, उजव्या पायाचा अंगठा. पूर्ण लक्ष आपला अंगठ्यावर केंद्रित करायचा आहे. मी म्हणजे अंगठा. मला शरीर नाही, अंगठा हेच माझं शरीर असं कराल तर तो अंगठ्यावर मन केंद्रित होईल. उजवा अंगठा, उजवी तर्जनी, अंगठ्या शेजारचं बोट, उजवी मध्यमा, उजवी अनामिका, उजवी करंगळी. पूर्ण लक्ष करंगळीवर केंद्रित. मी म्हणजे केवळ करंगळी अशी मनाची भावना. भव म्हणजे होणे. तुम्ही जे इच्छित कराल ते होणार आहे. आता उजव्या पायाचा तळवा, पूर्ण तळवा मी व्यापलेला आहे. आणि त्यानंतर आता टाचेवर यायचं. उजव्या पायाची टाच, उजव्या पायाचा घोटा. घोटा, पूर्ण लक्ष आपलं घोट्यावर केंद्रित करायचं आहे. उजवा घोटा. आता त्याच्याही वर उजवी पोटरी. उजव्या पोटरीवर या. उजव्या पोटरीनंतर उजवा गुडघा. पूर्ण लक्ष गुडघ्यावर केंद्रित करायचं आहे. दक्षिण जानू. हा गुडघा म्हणजेच मी आहे. मला काही शरीर नाही. मी म्हणजे केवळ गुडघा. त्यानंतर उजवी मांडी. उजवी मांडी. आणि त्यानंतर वर उजवी कंबर. मला फक्त कंबर आहे, दुसरं काही नाही. उजवी कंबर. आता आपण डाव्या पायाकडे वळणार आहोत. डाव्या पायाचा अंगठा. मी म्हणजे केवळ अंगठा पायाचा, दुसरं काही नाही. अंगठ्यानंतर तर्जनी, मध्यमा, अनामिका, डावी कनिष्ठिका, सगळ्यात छोटं बोट, करंगळी.
यानंतर डाव्या पायाचा तळवा, पूर्ण तळवा मी व्यापलेला आहे. मी म्हणजे डावा तळवा, डावी टाच, डावा घोटा, पूर्ण घोटा मी व्यापलेला आहे. मी म्हणजे केवळ घोटा. डावी पोटरी, आता पोटरीवर यायचं आहे. डावा गुडघा, डावा गुडघा, त्याच्याही वर डावी मांडी, पूर्ण लक्ष मांडीवर केंद्रित. मी म्हणजे केवळ डावी मांडी, मला दुसरं काहीही शरीर नाही. आणि मग डाव्या कमरेवर स्थित व्हायचं आहे. मी म्हणजे केवळ डावी कंबर, डावी कंबर. आता तुमच्या लक्षात आलंय की दोन्ही पाय आता आपले जड झालेले आहेत आणि आता उजव्या हाताच्या अंगठ्याकडे आपल्याला जायचं आहे. उजव्या हाताचा अंगठा, अंगुष्ठ मात्र पुरुषः, देह सोडल्यानंतर प्राप्त होणारा जो देह असतो तो अंगुष्ठ मात्र असतो. असा उजवा अंगठा, म्हणजे केवळ अंगठा, उजव्या हाताचा अंगठा. उजवी तर्जनी, उजवी मध्यमा, उजवी अनामिका, उजव्या हाताची करांगुली, पूर्ण लक्ष करंगळीवर केंद्रित. ही म्हणजे केवळ करंगळी. आणि मग उजव्या हाताच्या तळव्यावर आपण येणार आहोत. पूर्ण तळवा मी व्यापलेला आहे. तळव्याशिवाय मला कोणतंही अस्तित्व नाही. आणि त्यानंतर आता उजवं मनगट. मनगट शक्ती केंद्र समजलेलं आहे. मनगटात जोर आहे का असं म्हणतो. तर हे असं उजवं मनगट, पूर्ण मनगट मी व्यापलेला आहे. त्याच्यानंतर आपण वर आलो, हळूहळू वर. उजवा हाताचा कोपरा, कोपर, पूर्ण कोपर मी व्यापलेला आहे. मी म्हणजे केवळ कोपर, अशी मनाची भावना. आणि त्याच्याही वर उजव्या हाताचा दंड, उजवा दंड. आणि आता त्याच्यावर उजवा खांदा, पूर्ण खांदा मी व्यापलेला आहे. खांदा सोडून मला काहीही शरीर नाही. आणि आता हा उजवा हात सोडून आपण डाव्या हाताच्या अंगठ्याकडे येणार आहोत. अंगुष्ठ मात्र पुरुष, हा डावा अंगठा म्हणजेच केवळ मी. मला शरीर नाही, केवळ डावा अंगठा आहे. तर्जनी, मध्यमा, अनामिका, डावी कनिष्ठिका. आणि आता डाव्या हाताचा तळवा, पूर्ण तळवा मी व्यापलेला आहे. मी म्हणजे केवळ डाव्या हाताचा तळवा. आणि आता आपण मनगटावर स्थित होणार आहोत. मी म्हणजे केवळ मनगट. त्याच्याही वर डावं कोपर, कोपरावर आता आपण स्थित होणार आहोत. मी म्हणजे केवळ कोपर, ही मनाची भावना. डावा दंड, दंडावर स्थित होणार आहोत. आणि त्याच्यावर डावा खांदा. मी म्हणजे केवळ खांदा, दुसरं काही नाही. असा हा डावा खांदा. आणि आता आपण मूलाधारावर येणार आहोत. गुदद्वार आणि वृषण या ठिकाणी जी शिवण असते त्या ठिकाणी मूलाधार हा पूर्ण कुंडलिनीचा मूळ आधार आहे. इथून कुंडलिनी शक्ती या ठिकाणी 3.5 वेटोळ्यात निद्रिस्त आहे.
हिला आपण स्पर्श करणार आहोत. हे भगवान गणेशाचं स्थान आहे. त्वां मूलाधार स्थितोऽसि नित्यं त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं इंद्रस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो. सर्व काही ब्रह्मा विष्णू इंद्र अग्नी वायू सूर्य चंद्रमा हे सगळं काही ब्रह्मात आहे. ब्रह्मात विलीन झालेलं आहे. ब्रह्म म्हणजेच हे सर्व काही आणि हे सर्व काही म्हणजे ब्रह्म आहे. असा हा मूलाधार. त्याच्यावर आता आपण नाभीवर येणार आहोत. नाभी. नाभीचक्रे कायव्यूह ज्ञानम. नाभीचक्र जर सिद्ध झाले तर पूर्ण शरीराचं ज्ञान आपल्याला होतं असं योगशास्त्रात लिहिलेलं आहे. तुम्ही अनुभव घेऊ शकता. नाभीचक्र जर सिद्ध झालं तर सर्व शरीरातले व्यवहार कुठे काय चालू आहेत हे आपल्याला समजू शकतं. आणि आता त्याच्यावर आपण उदर पोटावर स्थित होणार आहोत. लंबोदर म्हटलाय गणपतीला. अनेक सहस्र जणांचे सहस्र अपराध पोटात घालणारा तो लंबोदर. आपण जे काही खातो पितो ते एक यज्ञकर्म म्हणून आपण खायला प्यायला पाहिजे. उदर भरणनो हे जाणीजे यज्ञकर्म. पोट दिलेला आहे. शरीर व्यवहार चालले पाहिजे म्हणून आपण खायला पाहिजे. असं हे उदर. त्यानंतर आपण आलो आहोत हृदयावर. थोडं वर दोन्ही छातीच्या मध्ये. त्या परमेश्वर ह्या हृदय स्थानात राहतो असं म्हणतात सर्वजण. परमेश्वराच्या पादुकांचं पायाचं स्थान या ठिकाणी मानतात. तर असं हे हृदय. सर्व भावना या ठिकाणी आपल्या स्थिर झालेल्या असतात. जे काही जपनाद आपण करतो या ठिकाणाहून तो निघत असतो. असं हे हृदय. आता उजवी छाती. छातीचा उजवा भाग पराक्रमाचं ठिकाण आहे. डावी छाती. डावा भाग छातीचा. आणि आता आपण कंठावर येणार आहोत. कंठ. भगवान शंकरांचा कंठ निळा दाखवलेला आहे. हलाहल प्राशन केल्यामुळे तो निळा झालेला आहे. हे हलाहल कोणतं? तो उपासना कराल तर शरीरात जी काही उष्णता उत्पन्न होते, विष उत्पन्न होतं, जे शरीराबाहेर जाण्यासाठी असतं. मीरेने याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. राणाने भेजा विष का प्याला पीवत नीरानाची रे पद घुंगरू बांध मीरानाची रे. असा हा कंठ आहे. भगवान शंकरांचं हे स्थान आहे. आता कंठ झाल्यानंतर आपण जाणार आहोत. मी म्हणजे केवळ हनुवटी. हनुवटीवरच माझं पूर्णपणे लक्ष केंद्रित झालेलं आहे. हनुमान हनुवटी. त्याच्यावर मुख. चांगलं गोड बोलण्यासाठी हे मुख आपल्याला दिलेलं आहे. कोणाशीही गोड बोलून पहा, तो माणूस समोरचा प्रसन्न होतो. दुसऱ्यांना प्रसन्न करता येणं ही एक कला आहे. ती तुम्ही साध्य करा. ब्राह्मणस्य मुखम आसीत असं म्हणतो आपण. या मुखामध्ये तो आहे. या मुखाने आपण ज्ञान घेतो, ज्ञान देतो. तर असं हे मुख. आणि त्याच्यावर आता आपण आलो आहोत नासिकेवर.
तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचा श्वास आता हळूहळू मंद झालेला आहे. नासिका, मी म्हणजे केवळ नासिका, दुसरं काहीही नाही. मला शरीर नाही, मी म्हणजे केवळ नासिका, हेच माझं शरीर. त्यानंतर आला उजवा गाल, दक्षिण कपोल, डावा गाल, वाम कपोल, उजवा कान. या कानाने अनाहत नाद ऐकू येतात. शांतपणे ऐकलेत तर तुम्हाला ते ऐकू येतील. आणि आता डावा कान, डाव्या कानावर मन स्थित करा. आणि त्यानंतर आता उजव्या डोळ्यावर आपण आलो. दक्षिण नेत्र, उजवा डोळा, मी म्हणजे केवळ उजवा डोळा, याशिवाय मला काहीही शरीर नाही. आणि त्यानंतर डावा डोळा. उजव्या डोळ्याला सूर्यस्थान म्हटलेलं आहे, तर या डाव्या डोळ्याला चंद्रस्थान म्हटलेलं आहे. आणि आता या दोन डोळ्यांच्या मध्ये भ्रूमध्य, शंकराचा तृतीय नेत्र या ठिकाणी आहे. आज्ञाचक्र या ठिकाणी आहे. आपण शरीरात प्रवेश करतो आणि शरीराबाहेर मृत्यूनंतर जातो, ते हे ठिकाण तृतीय नेत्र असलेलं आज्ञाचक्र, भ्रूमध्य. पूर्णपणे भ्रूमध्यावर स्थिर व्हा. मी म्हणजे केवळ भ्रूमध्य. सगळी दर्शन या ठिकाणाहून होतात. प्रकाश दर्शन मुख्यतः या ठिकाणी सुरू झाल्यानंतर बाकी देवदेवतांची दर्शनं याच ठिकाणी होतात. त्यानंतर आणखीन वर कपाळ. आता कपाळावर मी स्थिर होतो आहे. ब्रह्मदेवानी माझं सगळं काही भूत भविष्य या कपाळावर लिहिलेलं आहे. ते बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या उपासनेमध्ये आहे. असं हे कपाळ. आणि आता त्याच्याही वर सहस्रार, सहस्र दलकमल ज्या ठिकाणी स्थित आहेत, असं हे सहस्रार. गुरुमध्यातून वर जाऊन सहस्रारात जाऊन योगी समाधीच्या अवस्थेत जातो. असं हे सहस्रार. प्यारे उलट कमलों में पलट देख ले मौजा, घट घट में नाथ विराजा, ही अनुभूती या सहस्रारात येते. काहीही बाहेर ज्ञान नाही आहे. ज्ञान आपल्यातच आहे. आपल्यातच आपल्याला शोधायचं आहे. आपला गुरु आपल्यातच आहे. आपलं सर्व काही इथेच आहे. जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे. आणि ह्या पिंडातल्या सर्व शक्तींना जागृत करायची, चेतना आणायची आहे. असं हे सहस्रार, सहस्र दल कमल ज्या ठिकाणी आहेत, म्हणून याला सहस्रार म्हटलेलं आहे. आणि ही कमल सहस्र त्याच्या पाकळ्या पाहता पाहता योगी भान हरपून समाधीत जातो. आणि काय करतो? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. असा अनुभवाला तो येतो. सर्व काही शून्य आहे. शून्यात शून्य मिळवलं तरी शून्य, शून्याला शून्याने गुणलं, शून्याला शून्याने भागलं तरी शून्य. काहीही कशाचंही अस्तित्व नाही आहे. सर्व काही शून्य. अशी अवस्था आपल्याला या ठिकाणी या सहस्रारामध्ये येते. सप्तचक्रांमधलं हे शेवटचं स्थान आहे. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर मुलाधारातून ती वर जाऊन या सहस्रारामध्ये स्थिर होते आणि ज्ञान मिळवण्याचा सर्व मार्ग आपल्याला रिकामा होतो. इथे अहम नच भूत संगाह अशी अनुभूती येते.
अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि. मी केवळ ब्रह्म आहे. सर्व ब्रह्म मी व्यापलेला आहे. ब्रह्म सोडून माझ्यात दुसरं काहीही नाही. त्या ब्रह्माचा मी एक भाग आणि माझा सगळा भाग म्हणजे ब्रह्म. असं हे ब्रह्म, असं हे सहस्रार. ज्ञानेश्वर काय म्हणतात पहा. अवघे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. सर्व विश्व मी व्यापलेला आहे. मी म्हणजेच विश्व आहे. अहम ब्रह्मास्मि अशी अनुभूती या ठिकाणी येते असं स्वतः ज्ञानेश्वर माऊली सांगते. पण ही मती आपली या ठिकाणी स्थिर होत नाही. सर्व चराचर मी व्यापलेला आहे हा आपल्याला भास वाटतो, परंतु वस्तुस्थिती ती आहे की मी म्हणजे देह नाही. तुमचं घोरणं आता तुम्हाला शांत तुम्ही असल्यामुळे ऐकू येत असेल. तुम्ही म्हणजे शरीर नाही हे तुमच्या लक्षात येत असेल. अहम न च भूतसंगः. आणि या ठिकाणी शरीराला विश्वात विलीन झाल्यामुळे प्रचंड अशी ऊर्जा प्राप्त होते. शांत पडून राहा. अहम ब्रह्मास्मि. मी म्हणजे केवळ ब्रह्म आहे, दुसरा काहीही नाही. ब्रह्मामध्ये मी विलीन होतोय आणि माझ्यात ब्रह्म विलीन होत आहे. शांत पडून राहा. शांत पडून राहा. हरिः ओम तत्सत्. हरिः ओम तत्सत्. हरिः ओम तत्सत्. हरिः तसे शांत पडून राहा. शरीर जड झालेलं आहे असं तुमच्या लक्षात येईल. एकदम तुम्ही उठू शकणार नाही. शरीरभाव नष्ट झाल्यामुळे हे शरीर जड होतं. मी म्हणजे शरीर नाही असा अनुभव आल्यामुळे हे शरीर जड होतं. हळूहळू आता डाव्या कुशीला वळा आणि सावकाश उठून बसण्याचा प्रयत्न करा. डोळे तसेच बंद राहू देत. उठून बसा. अहम ब्रह्मास्मि ही अनुभूती तुम्ही आता घेतलेली आहे. एक ब्रह्माचा भाग तुम्ही आता होऊन गेलेला आहात. तोच तुम्ही आहात. स्वतःला ओळखायला आपण शिकलं पाहिजे. तर सर्व काही चिंता काळजा सर्व काही नष्ट होतील. अत्यंत सुखाचा संसार करण्याची ही किल्ली आहे. शांत बसा.
आपली योगनिद्रा आता संपलेली आहे. शरीर जड झालं आहे. थोडा वेळ त्याला हलकं व्हायला वेळ लागेल. आज आपण प्रस्तुत झालात या योगनिद्रेला. एक विशिष्ट असा आनंदाचा ठेवा तुमच्या हातात आलेला आहे, हे विसरू नका. याची रोज सवय केली तर तुमचा अतिशय फायदा होईल. मी आता तुमचा निरोप घेतो. नमस्कार. पुन्हा भेटू.